तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र. तर भरपूर शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या अनिल शेठ तुमचं डेअरी फार्मचं काम घोडेगावमध्ये कुठं चालू आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपलं जे डेअरी फार्मचं काम आहे ते घोडेगावमध्ये सोनई रोड म्हणजे जो सोनई शनी शिंगणापूर जो रोड आहे त्या ठिकाणी मित्रांनो आपलं हे डेअरी फार्मचं काम चालू आहे. व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो, भरपूर आपल्या शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होत्या आणि भविष्यात आपलं हे कमिंग सून गोठ्याचं काम आपलं लवकरच या ठिकाणी आपला गोठा स्थलांतर होणार आहे. जे आपल्या राहत्या घरी आपलं गोठ्याचं काम चालू होतं ना मित्रांनो, ते गोठ्याचं काम आपलं इकडं चालू आहे. आणि जे आपलं राहत्या घरी जे गोठ्यात खरेदी विक्री व्हायची ते भविष्यात खरेदी विक्री आपली या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. तर संपूर्ण गोठा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तर अशा पद्धतीत आपण ह्या गायांसाठी हे शेड बनवलेलं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये बघू शकता मित्रांनो, याच्यामध्ये इकडं हे जे व्हिडिओमध्ये दिसतंय ऑफिस आहे, त्याचबरोबर इकडं आमचं ऑफिसच्या नंतर आमच्यासाठी एक रेस्टरूम आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो इथं मध्ये जिना आहे, इथं आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक कॉमन हॉल आहे. हॉल पण एकदम असा एकदम आपल्या लांबून आलेल्या शेतकरी मित्रांसाठी बैठक रूम म्हणजे एक 10-20 लोक आपले एकदम आरामशीर बसतील त्यांच्यासाठी बैठक रूम केलेला आहे. त्याचबरोबर एक किचन आहे मित्रांनो लोकांच्या चहा पाण्याच्या व्यवस्थेसाठी. आणि त्याचबरोबर एक आपलं रेस्टरूम आहे जे बाहेरील लोक येणार आपल्याकडं माल खरेदीसाठी, तर त्यांची राहण्याची सुविधा म्हणजे मुक्कामाला राहण्याची सुविधा मित्रांनो आपण या रूममध्ये केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीत मित्रांनो जे सोनई घोडेगाव रोड आहे, तर त्या घोडेगाव चौकातून 2 किलोमीटर पुढं मित्रांनो आपलं डेअरी फार्मचं काम चालू आहे. त्याचबरोबर बघू शकता व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो, ही जी मोठी रूम दिसते ही आमच्या घरगुतीसाठी एक जिम बनवलेली मित्रांनो, नाही का, आमच्याच मुलांसाठी एक जिम केलेली. आणि इकडं लेबर रूम केलेले जे लोक आमच्याकडं राहायला आहेत आपल्या गोठ्यामध्ये कामाला आहेत त्यांच्यासाठी ह्या लेबर रूम आपण केलेल्या आहेत. त्याचबरोबर इकडं एक पाण्याची टाकी आहे, हौद आहे व हा एक मोठा स्टोर रूम आहे. तर अशा पद्धतीत स्टोर रूम म्हणजे चारा पाणी ठेवण्यासाठी मित्रांनो, चारा ठेवण्यासाठी हा स्टोर रूम आहे. तर अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो हे डेअरी फार्मचं काम आपलं घोडेगावमध्ये सोनई रोडला घोडेगाव चौकातून 2 किलोमीटर आपल्या सोनई रोडला हे काम चालू आहे. आणि भविष्यात आपले क्वालिटीचं माहेरघर डेअरी फार्म आपलं थोड्याच दिवसात उद्घाटन होणार आहे. आणि भविष्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधव यांना बाजारात जायची गरजसुद्धा पडणार नाही. ज्यांना कोणाला कालवडी खरेदी करायची असतील त्यांनी भविष्यात त्यांना आठवड्यातील 8ही दिवस संपूर्ण हप्ताभर त्यांना कालवडी आपल्या फार्ममध्ये भेटून जातील. तर अशा पद्धती शेतकरी मित्रांनो इथं आल्याच्या नंतर जवळपास एक 50 कालवडी तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही वारे आल्याच्या नंतर तुम्हाला जवळपास एक 50 कालवडी पाहायला भेटतील. असा गोठा आपला भविष्यात सोनई घोडेगाव रोडला होणार आहे. तुम्हाला लोकेशन पण टाकणार आहे मित्रांनो. आणि अशा पद्धतीत आपलं लवकरच गोठ्याचं काम पूर्ण होणार आहे. तर ज्यांना कोणाला जे आपल्या शेतकरी मित्रांना अशा प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या कालवडी खरेदी करायच्या असतील त्यांनी इथून पुढील काळात मार्केटमध्ये न जाता बाजारात न जाता डायरेक्टली आपल्या डेअरी फार्मवरती या आणि एकदम तुमची संपूर्ण व्यवस्था बाहेर राज्यातून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या लोकांसाठी त्यांची आम्ही राहण्याची व जेवणाची
त्यांची संपूर्ण सोय आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यांना हप्ताभर ज्या लोकांना कालोडी घ्यायच्यात त्यांना कालोडी आपल्या डेअरी फार्ममध्ये तर भेटूनच जातील. त्याचबरोबर ज्यांना कोणाला अशा गाय खरेदी करायच्या असतील ते इथं आल्याच्या नंतर कोणी जर म्हणलं अनिल शेठ आम्हाला कालोडी घेतल्यात, आम्हाला आता गाय पण खरेदी करायच्यात, तर त्यांना इथं मुक्कामाला ठेवून मित्रांनो अशा पद्धतीत आम्ही गायसुद्धा त्यांना खरेदी करून देणार. अशा पद्धतीत संपूर्ण व्यवहार आपल्या डेअरी फार्मवरती इथून पुढच्या काळात होऊन जातील. तर अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो हे काम चालू आहे. आणि जे आपले शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल म्हणा, म्हणजे आमचे खरेदी विक्रीचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिसत जातील. अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो या गोट्याचं काम चालू आहे. चला नमस्कार. तर चला शेतकरी मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम, जय लवजी.